जय मल्हार जय राजे उमाजी नाईक. मित्रांनो, आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिवीरांनी बलिदान दिले. अशाच क्रांतिवीरांचा आपण इतिहास बघतोय. इतिहास क्रांतिवीरांचा या सिरीजमध्ये यामध्ये मित्रांनो आपण सर्वप्रथम बघतोय सुमारे 100 वर्षापूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांच्या दडपशाही विरुद्ध तसेच समाजातील गावगुंडांच्या अन्यायाविरुद्ध शूरपणे लढलेल्या परंतु इतिहासाने दखल न घेतलेल्या क्षत्रिय बेरड रामोशी समाजातील 2 वीरांची सत्य कहाणी म्हणजेच बाजा या 2 शूरवीरांची सत्य कहाणी. मित्रांनो, भारताचे पहिले आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांना वंदन करून आपण भाग 5 ला सुरुवात करूया. या आधीचे भाग 1, 2, 3, 4 आपल्या चॅनलवरती प्लेलिस्ट आहेत, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. चैत्र अष्टमीला पोकळेवाडीची ज्योतिबाची यात्रा भरत होती. यात्रेमध्ये वसुलीचे सर्व खातेदार भेटत होते व एका दिवसात वाडीचा वसूल होऊन वर्षाचे काम पूर्ण होत होते. नोयाप्पा त्याच्या खाजगी कामासाठी कुंभाराच्या रस्त्याने गावात गेला व बाळूनाना आपले कुऱ्हाड खांद्यावर टाकून सरळ खिंडीच्या रोखाने वाट चालू लागला. झपाझप पावले टाकीत खिंडीत पोहोचला. अंगणात येऊन तो झोपडीच्या दारात उभा राहिला. तोच त्याचा पुतण्या मल्हारी हातात एक जाहिरात घेऊन त्याला दाखवायला त्याच्याजवळ आला. बाळूनानाला हातातली जाहिरात दाखवली व धनवडेवाडीला येत्या चतुर्थीला कुस्त्याचा फड भरणार असल्याची माहिती दिली. बाळूनानाने जाहिरात दोन्ही हातात धरून वाचली. शेवटची कुस्ती 500 रुपयाची ठेवलेली होती. बाळूनानाचा चुलता बाजीनाना नावाजलेला वस्ताद होता. तो खिंडीतल्या पोरांना नेमाने विहिरीवर सकाळी मेहनत करावयाला लावत असे. विहिरीजवळच्या मोकळ्या जागेत बाजीनाना पोरांना कुस्त्याचे डाव शिकवून तयारी करून घेत असे. बाजीनानाने कुस्त्याच्या फडात मातीला पाठ लावलेली नव्हती. त्याचा पोरगा मल्हारी कुस्तीत चांगलाच तरबेज झाला होता. बाजीनानाने 60 केव्हाच ओलांडलेली होती. तो शरीराने मजबूत व उंचपुरा होता. त्याच्या पांढऱ्या मिशा पेदार होत्या आणि त्याने दाढी राखली होती. त्याचा पोरगा मल्हारी त्याच्यासारखाच उंचपुरा व सडसडीत बांध्याचा होता. बाळूनानाने जाहिरातीची घडी करून मल्हारीला दिली व त्याच्या पाठीवर थाप मारून लागा तयारीला असे सांगितले. खिंडीची पोरे दिवसभर रानात कष्टाची कामे करीत व सकाळी घरच्या म्हशीचे दूध पिऊन व आठवड्यातून 4 वेळा तरी वशाट खाऊन मेहनत करीत. त्यांना शिकारीचा नाद होता. खिंडीतल्या उंबरनळीच्या वावराशेजारच्या गळीत सायाळी व ससे पाडायला ते रात्री अपरात्री जात. मित्रांनो, हा होता भाग 5. यानंतर आपण नक्कीच भाग 6 व इतर भागांमार्फत इतिहास क्रांतिवीरांचा बाजा एक सत्य कहाणी पाहणार आहोत. तर आपल्या इतिहास क्रांतिवीरांचा पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला इतिहास जगासमोर मांडण्यासाठी प्लेलिस्ट आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चला मग भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन भागासह. इतिहास क्रांतिवीरांचा बाजा एक सत्य कहाणी.